सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, तर तुमसर विधानसभा महत्त्वाची विधानसभा मानली जाते। या विधानसभेवर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी पक्षाने दावा केलेला आहे। मात्र याच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। पण आधी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी चरण वाघमारे यांचा विरोध दर्शविला आहे। पण वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचं चरण वाघमारे यांनी सांगितलेलं, जर मला कुठल्याही पक्षाची तिकीट दिली तर मी नक्कीच लढण्यात इच्छुक आहे, नाही दिली तरी माझी अपक्ष तयारी पूर्ण असल्याचा आमदार चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे। त्यामुळे तुमसर विधानसभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। पवार गटाकडे जाणारी चर्चा आहे, तोपर्यंत तुम्ही प्रवेश करणार की अपक्ष निवडून? माझ्याशी जेव्हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क झाला तेव्हा त्यांना तेच म्हटलं की तुमच्या वाट्यात जर तिकीट आली तर विचार करीन, ते आपल्या कार्यकर्त्याशी चर्चा करून विचार करीन। गेल्या 3 महिन्यापासून मी सतत तुमसर मतदारसंघात फिरत आहो। मी फिरताना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना मी निवडणूक स्वतंत्र लढणार आहे आणि लोकवर्गणी करून लढणार आहे अशा प्रकारचं सांगितलं आहे। त्यामुळे अजून माझ्या पक्षाचा निर्णय फायनल व्हायचा आहे। पण त्या गटामध्ये तुमचा विरोध सुरू आहे सध्या स्थितीमध्ये? स्वाभाविकच आहे, ते काही मी त्यांच्या पक्षात नाही आहे। इतके दिवस झाले आम्ही त्यांच्या विरोधातच राजकारण करत आलो, त्या माझ्या विरोधात राजकारण करत आले आणि त्यांच्या पक्षाचा ते काम करत असताना जर तिकीटचा दावा त्यांचा असेल आणि माझ्या नावाची चर्चा असेल तर नक्कीच ते विरोध करतील। शेवटी पक्षाला निर्णय घ्यायचा आहे। तुम्ही जर शरद पवार गटामध्ये गेले आणि तुम्ही निवडणूक लढवली तर ते लोक विरोध जाणार नाही का? ते विरोध जातील की नाही जातील हा त्यांचा विषय आहे, मला त्याची चिंता नाही, कारण तशी माझी निवडणूक लढायची पूर्ण तयारी झालेली आहे। समजा पक्षानं तिकीट दिले तर ठीक, नाहीतरी मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे आणि मला निवडणूक जिंकण्याची समीकरण माझे तयार आहेत, माझी पूर्ण प्लॅनिंग आहे।